प्रश्न पडला असेल तुम्हाला की आम्ही कुठं निघालोय, तर सांगते थांबा, थोडा वेळ थांबा, कारण आत्ता वाजलेत 11:15 रात्रीचे आणि आमची ट्रेन आहे 12:30ची. जेव्हा ट्रेन येईल, ट्रेनमध्ये बसेल, त्यावेळेला मी तुम्हाला सांगेल की आम्ही नक्की कुठे निघालोय. सध्या आत्ता आहे आम्ही बोरिवली स्टेशनला आणि 12:30 वाजता ट्रेन येणार आहे. अजून 1 तास आहे तसा आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही बसलोय ट्रेनची वाट बघत. दोघी जणी, तिचे पप्पा आहेत, बघतात आहेत की कुठे नंबर येईल. सो थांबा जरा, मी तुम्हाला सांगते आम्ही कुठे निघालो आहे, कशासाठी निघालो आहे आणि का निघालो आहे. त्याचं सगळं कारण मी तुम्हाला स्पष्ट करते. सध्या आता रेल्वे स्टेशनला आहे भरपूर गर्दी, गावाला येणारे जाणारे लोक आहेत, त्यामुळे आवाज एवढा काही तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. क्लिअर आवाज पोहोचेल तेव्हा कळेल. काय ओ माय गॉड, हिला कोण गंदी म्हणेल बघितलं. रात्रीच्या वेळेला कोण मेकअप करून बाहेर फिरतं, असेच असतात सगळेजण. गंदी दिसते, मी सुंदर आहे. तू सुंदर नाहीये ना म्हणून. आलं पावतं त्या ट्रेनमध्ये आता झोपणारच आहे. मी आता झोपणारच आहे आणि ते पण सगळे घोरत सगळे जागे राहणार. मी असा माणूस आहे जगाच्या कुठल्याही कोणावर झोपू शकतो आणि देवाने मला देवशक्ती दिलेली आहे. झोप भैया लोकांचं गाव असेल ते. याच्यात जास्त हे आहेत मॉमेडियन आहेत, म्हणजे अजमेर बिजमेर त्या साईडचं असेल. हां, मॉमेडियन आहेत सगळे जास्त. बघ ना डब्यामध्ये दिसत आहेत ना. सो फायनली आता आमची ट्रेन आली आहे आणि आता निघालोय. सकाळपर्यंत आम्ही मे बी पोहोचू. सकाळी 11:30पर्यंत ही ट्रेन पोहोचणार आहे जळगावला. तर सांगितलं मी तुम्हाला कुठे चालले आहे, पण बाकीचं मी सगळं आता तुम्हाला सकाळी सांगते, कारण आता वाजला आहे 1 आणि आता झोपून घेणार आम्ही. बराच वेळ आम्ही ट्रेनची वाट बघून येतो, ट्रेन लेट झाली. सो आता जरा झोपणार, सकाळी बोलूयात आपण. जानवी आम्हाला कुठं फिरवते. जानवी तुला इथं आरसा पण आहे मेकअप करायला. आरसा पण UPच्या गाडीतून फिरवते, गुजरातच्या गाडीतून फिरवते. आता ही ट्रेन पूर्ण गुजरात फिरून जाणार आहे. गुजरात फिरून मग जळगावला पोहोचणार. ही अशी आम्हाला फिरवते सगळीकडे आहे ना. जानवी कुठे फिरवते? जानवी पण आम्हाला खूप फिरायला एवढा खर्च केला आहे तुम्ही पॉकेटमधील दिशा आम्हाला मस्त फिरवलं. मज्जा येते आम्हाला फिरायला. तेवढीच एक छोटीशी ट्रिप. तर मंडळी किती वाजलेत? सकाळचे 7 वाजलेत आणि कोणतं स्टेशन आले ते माहिती नाही अजून. तर जेव्हा स्टेशनला गाडी कोणतं चिंचपाडा क्रॉस केलं आहे. चिंचपाडा क्रॉस केलं आहे. आता माहीत नाही, आता स्टेशन येईल ते बघू आता कसं स्टेशन येतं. आणि मस्त झोप झालेली आहे, थोडी घाबरत. ती स्टोरी मी तुम्हाला नंतर सांगते का घाबरत झोपले ते, कारण ट्रेनमध्ये खूप आवाज आहे. इतकं मी बोलत तर तुम्हाला ऐकायला नाही येणार. सो नंतर सांगते. आम्ही आता येईल ते स्टेशन. कंटिन्यू राहा फक्त. ॲक्च्युली ना माझ्या समोरच्या सीटवर एक पॅसेंजर बसला होता, त्याच्याबरोबर आम्ही गप्पा मारत निघालो होतो आणि त्याने सांगितलं बेस्तींच्या अलीकडे ना 40 ते 45 मिनटं ट्रेन अशीच उभी असते अंधारामध्ये. का उभी असते ते माहीत नाही, पण तेवढ्या वेळामध्ये ना ट्रेनमध्ये चोर शिरतात आणि ना ते असे चोऱ्या करतात, पर्स मोबाईल वगैरे. त्यांच्याकडे काय हत्यार पण असतात. असे इन्सिडेंट्स त्या साईडला भरपूर झालेत. ते मी ऐकलं ना तर मला रात्रभर झोपच नाही लागली. मी जागीच होती पूर्ण रात्रभर, कारण हातात मोबाईल होता, पर्समध्ये पैसे होते, जानवीचे डॉक्युमेंट्स होते. त्याच्यामुळे ते सगळा विचार करत ना मी घाबरले आणि मला झोपच नाही लागली. असा हा माझा रात्रीचा प्रवास डेंजर. काय अजून आलेलं नाही.
नंदुरबार रेल्वे स्टेशन आले. नंदुरबार नेक्स्ट स्टेशन कोणतं आहे? नेक्स्ट स्टेशन नंदुरबार नंतर शिरपूर वगैरे धुळे. इकडच्या स्टेशनची नावं माहिती. इकडचा प्रवास जास्त नसतो त्याच्यामुळे माहिती नाही पडत स्टेशनची नावं. मेन येणार अंमळनेर जी महाराष्ट्राच्या नकाशात नावं गावांची ऐकली होती ती आज आम्ही प्रत्यक्ष बघतोय. कुठलं स्टेशन आहे, कुठलं गाव आहे. अच्छा हे नंदुरबार आहे. अच्छा हे धुळे आहे. आणि रात्रीची तर कोणती कोणती स्टेशन गेली ती माहिती पण पडली नाही. ती ॲक्च्युली ही गाडी आली आहे गुजरात साईडनी आहे ना. गुजरात, वापी, सुरतला पण थांबलेली नाही. वापी नवसारी हा त्या रूटने ही गाडी आलेली आहे. आणि आता सकाळ झाल्यानंतर हे पहिलं स्टेशन नंदुरबारच आहे. तर ह्याच्यानंतरचे बघू कोणतं स्टेशन येतं आहे ते. सो पहिल्यांदा आत्ता हे रेल्वे स्टेशन आम्ही बघतोय कसे आहेत ते. कारण आता दिवस आहे त्याच्यामुळे ब्लॉक करायला सोपं जातं. अंधार असतं तर मला स्टेशन दाखवता आले नसते. सो कंटिन्यू रहा आणि डोंट स्किप. बोला चाय लगे तो चौधरी चाय आए वो भैया चाय 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 मुंबई बाबा. मुंबईची जीवाचा कसा आहे नंदुरबारचा चहा? बकवास. बराच वेळ चहाच्या प्रतीक्षेनंतर चहा यांनी घेतला खरा, पण चहा त्यांना आवडला नाही. ओ हो ब्लेसिंग. जेवा उभे राहा थोडं वॉक करा थोडं. ओके पाणी प्या पाहिजे तर पाणी प्या. चहा आवडली नाही तरी पिणार सगळी चहा. फर्स्ट क्लास इलायची चहा म्हणाला तो. फर्स्ट क्लास इलायची चहा. कोणती ट्रेन आहे ती पण आवडाच वाटते मला तर. अहमदाबाद. लास्ट स्टेशन भुसावळ आहे. त्याच्या अलीकडेच जळगाव आहे. आणि खानदेशी पट्टा कशा प्रकारे असतो हे पहिल्यांदाच आम्ही बघितलंय, अनुभव घेतलाय. तसं तर आहे चांगला, नाही असं नाही म्हणता येणार. प्रत्येक भागाच्या पद्धती रीतिरिवाज सगळे वेगळे असतात. पण आपल्याला नाही जमत. जे मुंबईत राहणारे आहेत त्यांना असं वातावरण नाही जमत. ज्याला जमतं त्याला जमतं, आम्हाला तर नाही जमलं. सो आता जळगाव स्टेशन येतच आहे थोड्या वेळात. आम्ही सगळं उरकलं आमच्या बॅगा घेऊन आणि निघालोय. आता उतरतो आम्ही स्टेशनवर. जळगाव हे केळींसाठी आणि सोनं स्पेशली त्यासाठी खूप फेमस आहे. इथे सोन्याचं मार्केट मोठे आहेत. मी पहिल्या ब्लॉगमध्ये फक्त केळीचं सांगितलं होतं, सोन्याचं नव्हतं सांगितलं. पण आत्ता जसं आम्ही त्या जळगावची माहिती घेतली तेव्हा आम्हाला माहिती पडले की सोनं इथे खूप उत्तम प्रकारे बनवलं जातं, ओरिजिनल सोनं. तर सोन्यासाठी पण खूप प्रसिद्ध आहे जळगाव सिटी. तर हे आहे जळगावचं रेल्वे स्टेशन. आणि केळीवाली इथे भरपूर असतात, भरपूर. कारण इथे केळी जास्त पिकतात. माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये बघा ते आहे सगळं रेल्वे स्टेशनचं. सो आत्ता नाही काढलेलं. आता काही दिसली नाही तेवढी केळीवाली, कारण आम्हाला पोचता 11:30 वाजले होते. सो मंडळी आता एक रूम घेतला फक्त फ्रेश होण्यासाठी, कारण आता आम्हाला इथे जास्त वेळ नाही थांबायचं आहे. परत संध्याकाळी 6 वाजताची रिटर्न मुंबईची आपली ट्रेन आहे. तर फक्त 2-3 तासाचा प्रश्न आहे. रेल्वे स्टेशनवर बसून राहण्यापेक्षा एक साधा रूम घेतला. इथं पण खूप महाग आहेत. आणि फायनली आम्ही इकडे कशासाठी आलोय ते मी आता तुम्हाला सांगते थोड्या वेळातच. पण त्याआधी
आमची ही सगळी तयारी. आता जरा फ्रेश झालोय आणि अंगावर थोडंसं पाणी घेऊन जरा कपडे चेंज केले, कारण काल रात्री 12 वाजल्यापासूनचा प्रवास होता तो. आता 11:30 वाजता आम्ही जळगाव स्टेशनला उतरलो आणि थोडा वेळ आता आहे आमच्याकडे, कारण जिथे आता आम्ही जाणार आहे ते 3-3:30 पर्यंत ऑफिस चालू आहे. तर आता पटकन उरकलंच आहे सगळ्यांचं, तर निघतोय आता तिकडे जायला. आणि मग तिकडे गेल्यावर मी तुम्हाला सांगते की ऍक्च्युली आम्ही इकडे कशासाठी आलोय. सो आता फ्रेश झालोय. रूम एकदम साधा सिंपल आहे, थोडा तापछाप नाहीये आणि पैसे पण कमी आहेत. मग काय म्हटलं आपल्याला काही राहायचं नाही. सो आता निघतोय आणि मग कंटिन्यू राहा. माझं इकडे येण्याचं काय कारण आहे ते मला तुम्हाला स्पेशली सांगायचंय. सो स्किप करू नका. आता मेन ठिकाणी निघालोय आम्ही. तर ते मेन ठिकाण कोणतं आहे ते तुम्हाला सांगते मी. चला. जळगाव रेल्वे स्टेशनच्या बाहेर भरपूर सारे हॉटेल्स आहेत. तिथेच एक छोटा म्हणजे साधारण रूम होता, तो आम्ही घेतला होता 2-3 तासासाठी. आणि तिथून बाहेर ऑटो होत्या. मग ऑटोवाल्याला सांगितलं की आम्हाला एक्झॅक्टली कुठं जायचं आहे, पण तिथून भाडं खूप होतं. ज्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी खूप भाडं होतं. जवळजवळ जायचे 200 रुपये, यायचे 200 रुपये. आणि वेटिंगसाठी जर थांबले तर ते तो पण चार्ज घेतात. मग ते कधी 100 घेतात, कधी 150, कधी 200 असं घेतात. खूप लांब आहे, म्हणजे जवळजवळ 10 ते 12 किलोमीटर आतमध्ये आहे रेल्वे स्टेशनपासून. तर चला माझ्याबरोबर, कुठे चालले, कशाला चालले ते सगळं मी तुम्हाला सांगते. सो फायनली आता आम्ही पोहोचलो ज्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं ते. आता हे सगळं बघून तुम्हाला काय वाटते की हे काय असू शकतं? तुम्ही पण जरा अंदाज काढा की हे काय असू शकतं. हे वाटते का तुम्हाला हे गर्ल्स हॉस्टेल असेल म्हणून, असं सरकारी गर्ल्स हॉस्टेल? आम्ही जेव्हा गेल्या महिन्यात आलो होतो ना तेव्हा आम्हाला खूप काही वेगळं दाखवण्यात आलं होतं. आणि आत्ता जेव्हा आम्ही आलो आहे ना ते सगळं वेगळं आहे. पण मला तिकडे काहीच सांगता बोलता येत नाही आहे. त्यामुळे मी थोड्या वेळाने तुम्हाला सांगेल की एक्झॅक्टली हे काय आहे, कशासाठी आहे आणि कशासाठी आम्ही आलो आहे. हे फक्त आता मी तुम्हाला व्हिडिओमार्फत थोडे क्लिप्स दाखवते. तसं तर असं म्हणजे परमिशन नव्हती व्हिडिओची, पण अगदी 2-3 क्लिप्स मी काढल्यात की कळावं की काय आहे हे म्हणून. हे ना असं कंपन्या आहेत आतमध्ये अशा, आणि मोठ्या मोठ्या कंपनीचे ऑफिसेस किंवा त्यांचे कॉन्फरन्स मीटिंग आणि मोठ्या मोठ्या डीलिंग वगैरे होतं ना, असं मोठ्या मोठ्या कंपनींसाठी जे रूम दिलेले असतात ना त्यांच्या साहेबां लोकांसाठी, मीटिंग्ससाठी, सगळ्या गोष्टींसाठी. तर तसं हे एक त्यांचं गेस्ट हाऊस असं आहे, जे मंत्री वगैरे लोक असतात, स्टेला येतात, त्यांना राहण्यासाठी वगैरे आहे. तर हे अशा प्रकारचं एक गेस्ट हाऊस आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी आज आम्हाला बोलवलेलं होतं. आता ते काय आहे ते मी सांगते तुम्हाला पुढे. तर असा हा रोड आहे जिथे आजूबाजूला रेसिडेन्शियल एरिया तर बिलकुलच नाही आहे आणि छोटं मोठं हे पण नाही आहे की गरजेच्या काही वस्तू मिळतील आपल्याला. चिक्कूचा ज्यूस प्यायचा. हे आहे जळगावचं रेल्वे स्टेशन आणि आता ज्यूस प्यायला बसलोय आम्ही. कुठलं ज्यूस सांगितलं? एक सीताफळ, एक ऑरेंज आणि एक चिक्कू मिक्स ज्यूस. आणि इकडे आम्ही रूम बघितले आहे, तर त्या रूमवर जाणार आहे थोड्या वेळात. थोडा आराम करणार आहे 2-3 तास आणि मग आमची 6 वाजताची ट्रेन आहे. सो आता बाकीच्या गप्पा आपण रूमवर जाऊन करूयात. आमचं सीताफळचं ज्यूस माझं आलंय, तिचं काय मागवलं पाहिजे. ऑरेंज ज्यूस तिचं नाही आलंय, हे माझं आलंय. चिक्कूचं पण ज्यूस आहे. टेस्ट कशी आहे सांग जान्हवी. आज 2 तारीख आणि तुळशीचं लग्न पण. आणि इकडे जळगावमध्ये ना प्रबोधिनी भागवत एकादशी साजरी केली जाते. एकादशीला हे असा गेटअप करून त्यांच्या सगळे पाया पडत होते. प्रत्येक ठिकाणी असे होते सगळे माणसं जे असा गेटअप केलेला आहे आणि त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढत होते सगळेजण. आणि पुढे खूप असं हे केलेलं की रथयात्रा निघणारे तर मंडप वगैरे बांधलेले. जसं आपल्या इथं गणपती जातात त्याला ठिकठिकाणी मंडप बांधले जातात, पाणी वगैरे ठेवतात, त्या पद्धतीने सगळं ठेवलेलं होतं. तर आता ज्यूस पिऊन झाले आणि आता पेट पूजा करायला निघालोय आम्ही हॉटेलमध्ये.
या जेवायला खानदेशी शेवभाजी आणि चपाती. कशी आहे टेस्ट? मस्त आहे ना? भूक लागली आता आम्ही खानदेशला येऊन शेवभाजी नाही खाल्ली तर काय मजा नाही. खानदेशी स्पेशल असते शेवभाजी, रस्सा शेवभाजी आणि अशी झणझणीत आहे, मस्त आहे. लास्ट टाइम आम्ही आलो होतो त्यावेळेला चिकनची थाळी खाल्ली होती, काही मजा नाही आली खायला. दिस टाइम हम लोग शेवभाजी खा रहे. पाहिजे का तुम्हाला? नका टेन्शन घेऊ, माझी चपाती मला खायची तेव्हा मी खायची, म्हणजे खाऊ पण देत नाही. सो मंडळी, फायनली आता वेळ आली आहे तुम्हाला सांगायची की आम्ही इकडे जळगावला कशासाठी आलो आहोत. ॲक्च्युली मी कुठे निघाले हेच नव्हतं सांगितलं, फक्त प्रवास दाखवत होते तुम्हाला. तर आम्ही आलो आहे आता जळगावला आणि जळगावचा पार्ट 1चा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो तुम्ही बघा, मग तुम्हाला माहिती पडेल. तरी पण मी थोडक्यात सांगते तुम्हाला. आमच्या जान्हवीला सेकंड राऊंडमध्ये, फर्स्ट राऊंडमध्ये MGM लागलेलं, सेकंड राऊंडला पुन्हा एकदा मेडिकलसाठी, BDSला मेडिकलसाठी सेकंड राऊंडला तिला जळगाव गव्हर्नमेंट सीट लागली. तर आम्हाला खूप आनंद झाला की गव्हर्नमेंट सीट आहे आणि मेडिकलला गव्हर्नमेंट सीट मिळणं खूप मुश्किल आहे आणि आपल्या मुलीला मिळाली म्हणजे ती किती कॅपेबल आहे त्यासाठी आम्हाला खरंच खूप आनंद झाला होता जळगावला. मग आम्ही जेव्हा सेकंड राऊंडला लागलं तेव्हा हसत हसत आलो होतो ॲडमिशन करायला तिचं. आणि ॲडमिशन करायला जेव्हा आलो तेव्हा पाहिलं आम्ही की ते कॉलेज कसं आहे, म्हणजे नवीन उघडलं. तर आम्ही जसं बघितलं होतं ना, जेवढी आम्हाला माहिती होती की ते नवीन कॉलेज आहे, की तिकडे सगळ्या सुविधा चांगल्या असतीलच नवीन असल्यामुळे, त्यामुळे आम्हाला वाटलं की गव्हर्नमेंट आहे, नवीन कॉलेज आहे, चांगल्या सुविधा असतील तर आपण जाऊयात, करूयात ॲडमिशन. सो आम्ही ॲडमिशन करण्यासाठी आलो आणि जेव्हा बघितलं ते कॉलेज तर चांगलं आहे, प्रश्नच नाही आहे. नवीन असल्यामुळे सगळं चेअर नवीन, रूम नवीन, क्लासरूम नवीन आणि आतमध्ये जे इन्स्ट्रुमेंट ठेवले ते सगळे नवीन आहे, AC आहे, डेंटल चेअर आहे सगळं तिकडे नवीनच आहे, अजून यूज नाही आहे ते, त्याच्यामुळे ते चांगलंच दिसणार. पण पेशंट फ्लो मला तिथे इतका फारसा वाटला नाही की तिथे येत असतील, कारण ॲक्च्युली ना ते हॉस्पिटल आणि कॉलेज ते खूप म्हणजे सिटीपासून आतमध्ये, MIDC मध्ये एकदम आतमध्ये आहे. हायवेपासून पण ते जवळजवळ किती 2 किलोमीटर ना, 2.5 किलोमीटर आतमध्ये आहे. म्हणजे रेल्वे स्टेशनपासून तर साधारण 4-10 किलोमीटर, रेल्वे स्टेशनपासून 10 किलोमीटर असा डिस्टन्स आहे त्या कॉलेजचा. सो आणि त्यांची ना तिकडे सोय नाही आहे, राहण्याची सोय, म्हणजे मुलींना एक हॉस्टेल असलं पाहिजे, त्यांची मेसची सुविधा असली पाहिजे. तर एवढ्या लांब मुली राहायला येणार, शिकायला येणार, तर ह्या सगळ्या सोयी पाहिजेत. आपल्या मुलींना माहिती आहे आपण सगळं कसे ठेवतो आणि अचानक अशा ठिकाणी पाठवायचं जिथे अशा सोयी नाही आहेत. बरं, कुठल्या अशा गरज लागलेल्या वस्तू, गरजेच्या वस्तू जवळपास नाही आहे, म्हणजे तिथे कुठलं दुकान नाही आहे. माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, मी तिथे दाखवलेलं आहे सगळं की तो एरिया कसा आहे, तिथे कशा ऑटो जातात, रोड कसा आहे, सगळा इंडस्ट्रियल एरिया आहे, छोटे छोटे गोडाऊन्स आहेत, छोट्या छोट्या कंपनीज आहेत, काहीच नाही आहे तिथे. आपल्याला गरजेच्या ज्या वस्तू लागतील त्या तिथे काहीच अवेलेबल नाही आहे. प्लस मी त्या सरांशी बोलले की मग आम्ही मुलींना ठेवायचं कसं, कुठे, सोय काय. तर आधी ते म्हणाले की आम्ही करणार आहे म्हणून थोड्या दिवसात, पण कधी ते माहिती नाही. तोपर्यंत तुम्हालाच मॅनेज करायचं. तर तोपर्यंत आता मॅनेज करायचं म्हटलं तर PG वगैरे बघावं लागणार, असा 4-5 मुली त्यांना रूम घेऊन देऊन वगैरे. पण सेकंड राऊंडला आम्हाला माहितीच नाही की एक्झॅक्टली किती मुली लागल्या, त्याच्यामुळे आम्हाला काय ठरवताना खूप प्रॉब्लेम होत होता की काय करायचं काय नाही ते. आणि PGचा रूम बघायचं म्हटलं तरी तो MIDC पासून हायवे लागतो, हायवेच्या पण खूप पलीकडे 5-6 किलोमीटर रेसिडेन्शियल एरिया आहे, म्हणजे एकदम असा सुमसाम एरिया आहे तो. तिथे जाणं
मुश्किलच आहे. आणि कॉलेजपासून कुठलाच गाडीची सोय नाही आहे की समजा कॉलेज सुटले की पुन्हा मुलं घरी कशी येणार. ते एक आहे की तिथे ऑटोज नाही आहेत, बसेस नाही आहेत, काहीच नाही आहे. हां, मुलं कॉलेजला जाणार कशी तो पण तर मेन प्रश्न आहे. आणि परत सुटल्यानंतर येणार कसे, छोट्या छोट्या गोष्टींच्या कुठल्या सुविधा नाही आहेत. तर हा सगळा विचार केला. त्याच्यानंतर मग एक ऑप्शन होतं आम्हाला तिसऱ्या राऊंडचं. तिसरा राऊंड लागला, पण त्यावेळेला बोलतात की अपग्रेडचे चान्सेस कमी असतात. म्हणजे आता समजा सेमीमधून ती गव्हर्नमेंटला लागली, पुन्हा गव्हर्नमेंटमधून गव्हर्नमेंट भेटेलच याची शाश्वती नाही आहे. हे आम्हाला खूप उशिराने कळालं. आधी आम्हाला वाटले की ठीक आहे तिचं अपग्रेड होईल, तिला पुढचं कॉलेज लागेल. म्हणजे यांचा सिक्वेन्स आहे गव्हर्नमेंटचा, जसं जळगाव आहे, औरंगाबाद, मग नागपूर, मग मुंबई GDC, असा यांचा सिक्वेन्स आहे. तर आम्हाला वाटलं जळगाव नंतर मे बी कदाचित तिला औरंगाबाद लागेल, पण अपग्रेड तिसऱ्या राऊंडला काही झालेलं नाहीये. तर पुन्हा एकदा आम्ही सेमी गव्हर्नमेंटच टाकलं. पुन्हा तिला MGM लागलं, जे पहिल्या राऊंडमध्ये लागलेलं होतं. तर ठीक आहे, आम्ही खुश आहे. आम्हाला गव्हर्नमेंट सर्टिफिकेटचा काही इश्यू नाही आहे. आम्हाला मुलीची सेफ्टी जास्त महत्त्वाची आहे. तर त्याच कॅन्सलेशनसाठी आणि सगळे डॉक्युमेंट्स तिचे तिथून घ्यायचे होते, त्यासाठी आम्ही जळगावला आलो होतो. त्यामुळे म्हटलं चला आता हा एक ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते की आम्ही जळगावला कशासाठी येतोय. आणि महत्त्वाचं एक सांगायचं म्हणजे की मुलं सायन्स फील्डनी नीटचा अभ्यास करतात, खूप मेहनत करतात, खूप कष्ट घेतात. तर मला प्रत्येक पॅरेंट्सला आणि मुलांना हेच सांगावंसं वाटतं की प्रत्येक डिसिजन हा खूप विचारपूर्वक घ्या. चारी बाजूनी सगळ्या गोष्टींचा विचार करा. फक्त गव्हर्नमेंट आहे म्हणून असं सुसाट पळत जाऊ नका. गव्हर्नमेंट जरी असलं तरी बाकीच्या सुखसोयी आणि सुविधा आहेत की नाही तेही बघा. अगदी हायफाय नको असतात, पण थोड्या बहुत तर हव्यात, कारण मुली आहेत. मुलींची सेफ्टी खूप महत्वाची आहे. मुलं ट्रॅव्हल करू शकतात, मुलींचा ट्रॅव्हलिंग खूप प्रॉब्लेम असतो सगळ्याच गोष्टींचा. आणि शिवाय मेडिकल फील्डचं शिक्षण म्हणजे 1-2 वर्षाचं नाही आहे, 5 वर्षाचं आहे. 5 वर्ष आपलं मूल त्या ठिकाणी राहणार आहे. त्यामुळे जरा विचार करून सगळ्यांनी असा हा डिसिजन घेत जावा, एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. सो फायनली आज आम्ही खूप खुश आहे की आम्हाला आमच्या जवळचंच कॉलेज मुलीसाठी मिळालेलं आहे. आणि आता 5 वर्ष ती तिथे राहिली तरी आम्हाला प्रॉब्लेम नाही. घरातून जरी अपडाऊन केलं तरी काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, सेमी गव्हर्नमेंट जरी असलं तरी आजकाल ते उत्पन्नाच्या दाखल्यावर सगळं फ्री होतच आहे शिक्षण, त्यामुळे ते पण काही टेन्शन नाही. आणि MGM तसंही टॉप ऑफ कॉलेज आहे, मुंबईचं नंबर 1 कॉलेज आहे. तिथे पेशंट फ्लो पण जास्त आहे. हां, तिकडे आणि जळगावच्या नवीन कॉलेजला पेशंट फ्लो मला इतका फारसा वाटला नाही. आता ते बोलत होते की तिथे येतो पेशंट फ्लो वगैरे असतो म्हणून, पण मला काय एवढा वाटला नाही तिथे. आम्ही जेव्हा सेकंड राऊंडला गेलो तेव्हा पण नाही वाटला, आणि आता आज आलो तेव्हाही नाही वाटला. आज तर इनफॅक्ट त्यांनी दुसऱ्या ठिकाणी ऍडमिशन्सचं ठेवलं होतं. जिथे कॉलेज आहे तिथे ठेवलंच नव्हतं. दुसऱ्या ठिकाणी सांगितलं की हे हॉस्टेल आहे आणि त्या ठिकाणी ऍडमिशनच्या प्रोसेस त्यांनी ठेवल्या होत्या. पण त्या ठिकाणी पेशंट फ्लो पण नाहीये. जर पेशंट फ्लोच नसणार तर मग मुलांना स्किल कसं मिळणार. सो मला नाही ते योग्य वाटलं. त्याच्यासाठी आम्ही ते कॅन्सल केलं आणि पुन्हा MGMला आलोय. आणि आता आम्ही खूप खुश आहे. 6 वाजताची आमची ट्रेन आता पुन्हा आहे रिटर्न मुंबईला जाण्याची. तर आम्ही छोटा एक रूम इथे घेतलेला आहे. थोडा वेळ इथे बसून फ्रेश वगैरे झालोय, थोडा आराम करून 6 वाजताच्या ट्रेनला परत आम्ही निघणार उद्या मुंबईला. उद्या MGMला जाणार, ते ऍडमिशन कन्फर्म करणार, रिटेन्शन भरणार तिकडे. मग 10 तारखेपासून तिचं कॉलेज चालू. सो हा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि माझी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि कंटिन्यू परत राहा येणाऱ्या नवीन ब्लॉगसाठी. बघत राहा माझे शॉर्ट मिनी ब्लॉग. सो टाटा, बाय बाय, सी यू. आणि हां, माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर मला नक्कीच लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा. ओके. तर मंडळी, संपला आमचा हा जळगावचा प्रवास. कशासाठी आलो तेही मी तुम्हाला सांगितलं. आम्ही तर 3rd राऊंडमध्ये सुटलो, पण बाकीचे ज्या मुली तिथे आता 3rd राऊंडला लागल्यात त्यांना तिथेच ॲडमिशन घेणं भाग आहे, नाही तर त्यांचं वर्ष वाया जाईल. माझ्या मुलीचं जर टेन्शन गेलं, पण आता बिचाऱ्या त्या मुलींचं मला टेन्शन आहे. पण त्यातल्या त्यात पण त्या मुली खूप स्ट्रॉंग होत्या, त्या स्ट्रगल करायला तयार आहेत. त्या बोलल्या आम्ही सगळं ॲडजस्ट करू म्हणून. त्याचं मला खरंच त्यांचं खूप कौतुक वाटलं. सो आता थोड्या वेळात माझी ट्रेन येईल आणि आता आम्ही निघू. सो फायनली आता आमचा जळगावचा प्रवास संपला. आता पुन्हा आयुष्यात कधी जळगावला येणार नाही. या पोरीमुळे आम्हाला यावं लागलंय. हिचं ॲडमिशन झालं होतं गव्हर्नमेंट सीट, आता पुन्हा नाही. आणि आता निघालोय आम्ही. खानदेश एक्सप्रेस मिळाली आम्हाला, आहे ना, खानदेश.
संध्याकाळी 6 वाजून 8 मिनिटावाली AC. ACचं आम्ही बुकिंग केलं आहे. कन्फर्म सीट आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. पहाटे 4:30ला पोहोचेल. तर आता आमचा हा प्रवास इथंच संपला. मग वैतागलो होतो आम्ही जळगाव. आणि आता हिला जळगाव आवडलं होतं कारण आज फुल भरलेलं होतं जळगाव. पब्लिक भरपूर होतं आज हिला जळगाव आवडलं. हा, पूर्ण प्लॅटफॉर्म खाली झालं. इतकी प्लॅटफॉर्मला गर्दी होती ना, असं वाटलं एवढं पब्लिक चढलं का नाही. 4-5 ट्रेन गेला, कोणीच नव्हतं चढलं. आणि जशी खानदेश एक्सप्रेस आली सगळं ह्याच्यात चढलं. पुरं प्लॅटफॉर्म रिकामी झालं. सो हा माझा जळगावचा प्रवास असा होता आहे. झाला आमचा प्रवास आहे ना इरा. ही छोटीशी बेबी आम्हाला ट्रेन इरा. आम्ही मस्त गप्पा मारत सो 4 वाजले. तर आता येईल बोरिवली स्टेशन आणि आता आम्ही उतरतो बोरिवली स्टेशनला. झालं फायनली जळगावला. आता बाय बाय. लास्ट जळगाव ट्रिप होती आमची. बाय बाय. आता घरी जायचं निघालं. सो नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच भेटूया. बाय बाय. बाय बाय का. बाय बाय. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया.